तर आज ह्या कळसूबाईच्या पायथ्याशी माझं परमभाग्य समजतो की जे आपल्याला जो आपला अमूल्य वेळ देऊन माझ्या ह्या सेवेबद्दल जी आपण विचारणा केली, तर माझी सेवा गेली 40 वर्ष. 1983 साली पहिली घटना दारणामध्ये एक महिला पाण्यात बुडाली होती. माझ्या बहिणीला वाचवण्यात त्याला मला यश आलं, तेव्हापासून त्या एक महिलेला नाही वाचू शकलो मी, पण त्यावेळेसचा माझा अनुभव आजही जिवंत आहे. तर मी गेली माझा 54 वय आता, तर मी 3000 ठिकाणी असं रेस्क्यू केलं ज्या पाण्यामध्ये जी डेड बॉडी सापडत नाही, तर त्या सापडून देण्याचा प्रशासनाला मी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच या सेवेमुळं मला हा भारत सरकार सेवार्थ 2016मध्ये उत्तम जीवन रक्षा पदक सन्मानित करून हा माझा सन्मान नसून हा आपला सर्व भारत देशाचा सन्मान आहे, सर्व भारतीयांचा सन्मान आहे. हा माझा एकट्याचा नसून सर्व आपल्या महाराष्ट्राचा सन्मान आहे, हा सगळ्या देशाचा आहे. त्याच्यापेक्षा मी काही सांगू शकत नाही. तर मी आता रेस्क्यूला आलो होतो इथं. काही एक माणसाची धरणामध्ये मोटर होती, 80 फूट खाली जाऊन तो रेस्क्यू करून तो उन्हाळ्यामध्ये तो पंप तुटला होता, तो शोधून मी दिला आहे उन्हाळ्यामध्ये. आणि ते आता पाणी फुल भरेल आहे, तरी मला तिथं यश आलं ते शोध घेण्यामध्ये. देव तुमच्या पाठीशी. आणि ही ताकद माझी नसून ही दुआ आपली सगळ्यांची माझ्या पाठीशी आहे. जनन ते मरण सेवेसाठी जिथून जिथून मला कॉल येईल तिथं तिथं माझा जाण्याचा प्रयत्न आहे आणि माझी सेवा देत राहील. हे दुआ करते. तर ही दुआ मला जोपर्यंत आहे, जोपर्यंत मला ही कला कोणती असो, पण त्या कलेचं महत्त्व टिकवणं हे माझंही परमभाग्य आहे की मला ही कला मिळाली, माझं परमभाग्य समजतो. अशी. आणि आता हे जे मला पेट्रोल संपलं होतं, तर अचानक माझ्या गाडीतलं आता पेट्रोल लगेच संपलंच होतं. आता काय करावं, इथं पेट्रोल पंप नाही जवळ. तर मला या देव माणूस भेटला. आता हे डॉक्टर आहे, त्यांचे आता हा आपण त्यांनी मला आमचा झाला परिचय, पण आता परत एकदा एकदा परिचय अशी देव माणसं पाहिजेत का संकटकाळी धावून येतो, तर माणसातच देव हे ह्या निमित्तानं अशा देव माणसाला दीर्घ आयुष्य देवो आणि यांच्या हातून समाजाची अधिकाधिक सेवा घडो, हीच आपण सर्वांच्या आपण साक्षीन आज त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि पुढील काळ निश्चितच आपला सुखा समृद्धीचा भरभराटीचा जाईल अशी दुआ आमची नक्कीच पाठीशी राहील. ही दुआ नक्कीच आमची सर्वांना पुनश्च एकदा दीर्घ आयुष्य जावं, आनंदीमय आपलं जीवन जगावं, आपलं सर्व आयुष्य कुटुंब सहपरिवारासह दीर्घ आयुष्य तुम्हाला दीर्घकालीन सुख समृद्धीचं जाईल असा माझ्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. नक्कीच. नाव आणि गाव पत्ता सांगा ना. तुमचं नाव आणि नाव सांगा. नाव. तर माझं गाव मुक्काम बेलू, पोस्ट आगस्किन तालुका, सिन्नर जिल्हा नाशिक. तर माझी नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, ठाणे जिल्हा जिथून जिथून कॉल आला तिथं माझा जाण्याचा प्रयत्न आहे. तर मी आता संस्था टाकली, गोविंद तुपे आपत्ती जलजीवन रक्षा सेवाभावी संस्था. तर माझा संपर्क नंबर 91 30 13 23 57. तर माझा रजिस्टर क्रमांक 22 420. तर मी आता 6 महिने झाले, तर आपला अधिभार कोणावरही नको. मी माझ्या संस्थेमार्फत आजपर्यंत मी माझा वैयक्तिक स्वार्थ साधला आहे. जी अशी देव माणसं मला भेटायला पाहिजे ती भेटत नाही, त्याच्यामुळे मी माझी घरातलीच माणसं त्या संस्थेमध्ये घेतली. पण थोड्या दिवसामध्ये आपली ही संस्था या दुर्गम भागातही त्याची खरोखरच ज्याला मदतीची गरज आहे. मी आत्ता पाहिलं का 50-50 40-40 फूट शोध घेणारी माणसं ह्या दुर्गम भागामध्ये, या भंडारदरा, राजूर, अकोला ह्या भागामध्ये मी स्वतः प्रत्यक्ष पाहिली आणि ती माझ्याबरोबर होती या रेस्क्यू कामामध्ये. तर अशी माणसांना प्रशासनाने त्यांना मदत करावी, त्यांना असं स्कुबा डायव्हिंग 4 तरी तयार व्हावं. या नगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात. आता नाशिकचं ठाणे आपत्ती पथक आहे. तर शशिकांत मंगळुळे इथं प्रांत आहे आपले संगमनेरचे, त्यांनी मला बोलवलं होतं. पिकअप गेली पाण्यात एकनाथ शिंदेंनी बोलवलं पथक. तर AP माझाला तो लाईव्ह चालू होता. ती पिकअप शोधण्यात मला यश आलं आणि तिथं तो रॉबर तुटून जायचा. आणि त्या AP माझावर ते तुम्ही जर सर्च केलं तर एकनाथ शिंदेंनी पथक बोलवलं, ठाण्याचं पथक आलं होतं. त्या पथकाबरोबर मी सेवा दिली, तुम्हाला त्या गुगलवर पाहता येईल. तर नक्कीच ते आपण पाहावं. आणि त्याही योगदान मला मिळालं का अशा तिथं सेवा करा. ती पिकअपे काढून दिली आणि ती माणसंही आम्ही शोधून दिले. मग त्यामुळं मी या नगर जिल्ह्यात माझी सेवा आवर्जून
चालू आहे आणि चालू राहील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. भाऊ सर्वांतर्फे आपले आभार. कसं आहे माणसाला बोलावं किती बोलू तर कमीच राहतं. कारण कसं राहतं बा, एखाद्याला आनंद झाला ना दादा, याच्यापेक्षा मला ना जीवनात काहीच नको. तुम्ही शेतकरी माणसाला हा सन्मान मिळाला दादा. नाही बंद करू. बंद करू काय? आणि आता मी मला